नमस्कार. शिष्यवृत्ती परीक्षा हे नाव ऐकलं की अनेकांच्या मनात धकधक सुरू होते नाही का. आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. म्हणजे खूप अभ्यास करून सुद्धा अनेक विद्यार्थी या परीक्षांमध्ये यशस्वी का होत नाहीत, याचं नेमकं कारण काय आहे हे आपण समजून घेणार आहोत. जरा विचार करा, एवढी सगळी तयारी करून आपलं मूल परीक्षेच्या हॉलमधून बाहेर येतं आणि आपल्याकडे बघून म्हणतं, बाबा मला प्रश्नच समजले नाहीत. काय वाटेल तेव्हा? असं नाही का वाटणार की महिन्यांची सगळी मेहनत एका क्षणात वाया गेली? आणि त्या एका वाक्यामुळे फक्त ही रक्कम हातातून निसटून जात नाही, तर या पैशांपेक्षाही खूप मोठी, खूप मौल्यवान गोष्ट आपण गमावतो. ती म्हणजे मुलाचा स्वतःवरचा विश्वास. तो आत्मविश्वासच ढासळतो. चला तर मग या समस्येच्या जरा मुळाशी जाऊया. इतकी मेहनत, इतका अभ्यास, तरीही यश का मिळत नाही? नक्की अडचण कुठे आहे? आता बघा, अशी परिस्थिती आली की पालक आणि शिक्षक म्हणून आपली पहिली प्रतिक्रिया काय असते? आपण लगेच काय करायला लागतो? आपण लगेच महागडे कोचिंग क्लासेस लावतो, बाजारात जे दिसेल ते पुस्तक विकत घेतो, नाहीतर यूट्यूबवर मोफत व्हिडिओ शोधत बसतो. पण परिणाम काय? तोच, नेहमीसारखाच. आणि याचं कारण असं आहे की आपण मूळ समस्येवर कधी लक्षच देत नाही. आणि खरं कारण हेच आहे. प्रॉब्लेम जास्त अभ्यास करण्याचा नाहीये. प्रॉब्लेम आहे तो योग्य प्रकारे समजून घेण्याचा. म्हणजे भरपूर वाचण्यापेक्षा जे ऐकलंय ते नीट समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. या समस्येला एक नाव आहे, ऐकण्याचे कौशल्य, म्हणजे लिसनिंग स्किल. अवघड वाटणारी माहिती शांतपणे ऐकणं, त्यावर मेंदूत प्रक्रिया करणं आणि लगेच उत्तर देणं, हेच तर ते कौशल्य आहे जे प्रत्येक प्रश्नामध्ये लपलेलं असतं. म्हणूनच यावर उपाय म्हणून एक नवी शिकण्याची पद्धत विकसित झाली आहे. ह्या पद्धतीचा फोकस थेट ऐकण्याच्या क्षमतेवर आहे. सोप्पं सूत्र आहे, कानाला ट्रेन करा म्हणजे मेंदू आपोआप ट्रेन होईल. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे SDA ऑडिओ गाईड. इथे एकच विषय 3 वेगवेगळ्या लोकांसाठी 3 वेगळ्या प्रकारे समजावला जातो. विद्यार्थ्यांसाठी गोष्टी, उदाहरणं आहेत. शिक्षकांसाठी तोच विषय कसा शिकवायचा आणि काय चुका टाळायच्या याचं मार्गदर्शन आहे. आणि पालकांसाठी घरी मुलाला कसं मार्गदर्शन करायचं हे सांगितलं आहे. हे काम कसं करतं ते बघा. समजा तार्किक अनुमान हा विषय आहे, तर विद्यार्थी आधी प्रश्न आणि पर्याय फक्त ऐकतो, मग पॉज घेतो, स्वतः विचार करून उत्तर तयार करतो आणि मग शेवटी सविस्तर स्पष्टीकरण ऐकून आपलं उत्तर बरोबर आहे की नाही हे तपासतो. यालाच म्हणतात ॲक्टिव्ह लिसनिंग. ज्याचे कान मजबूत त्याचा स्कोर मजबूत. पण थांबा, ही गोष्ट फक्त एका ऑडिओ गाईडपुरती मर्यादित नाहीये. याच्या मागे एक पूर्ण सिस्टम, एक इकोसिस्टम उभी आहे, जी विद्यार्थ्याच्या यशासाठी सर्व बाजूने काम करते. आणि ही प्रणाली किती यशस्वी आहे हे आकडेच सांगतात. संपूर्ण महाराष्ट्रात 8,000 पेक्षा जास्त विद्यार्थी यांची पुस्तकं आणि गाईड्स वापरतात. 15,000 पेक्षा जास्त विद्यार्थी त्यांचे प्रश्नपत्रिका संच वापरतात. आणि 6,000 पेक्षा जास्त जण त्यांचं ॲप आणि सॉफ्टवेअर वापरत आहेत. हे आकडेच या प्रणालीवरचा विश्वास दाखवतात. महत्वाचं म्हणजे हे सगळं एका सरकारी आणि प्रमाणित चौकटीत आहे. ही संस्था MSME कायदा, डिजिटल इंडिया, स्टार्टअप, ISO आणि GST अंतर्गत नोंदणीकृत आहे. थोडक्यात हे कोणतंही रस्त्यावरचं कोचिंग नाहीये. ही एक कागदोपत्री सिद्ध झालेली विश्वासार्ह प्रणाली आहे. या संपूर्ण प्रणालीमागे आहेत प्रमोद जगधने, ज्यांना शिष्यवृत्ती तयारीमध्ये तब्बल 20 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. आणि ते स्वतः म्हणतात की प्रत्येक मुलाचा 15,000 रुपयांच्या स्वप्नाची जबाबदारी ते स्वतः घेतात. आता आपण पुन्हा एकदा मूळ प्रश्नावर येऊया. जेव्हा एखादं मूल शिष्यवृत्ती परीक्षेत अपयशी ठरतं, तेव्हा नक्की काय पणाला लागतं? मुलाच्या मनात फक्त एकच प्रश्न घर करून राहतो. मी हुशार नाहीये का? माझ्यातच काहीतरी कमी आहे का? आणि हा प्रश्न त्याच्या आत्मविश्वासाला कायमचा तडा देऊ शकतो. तर विचार करा, आपण काय गमावतोय आणि काय मिळवू शकतो. एका बाजूला 15,000 रुपये आणि एका परीक्षेपुरता विजय आहे. पण जर आपण योग्य प्रणाली वापरली तर दुसऱ्या बाजूला आयुष्यभराची कमाई आहे. म्हणजे सक्रिय ऐकण्याचं कौशल्य, कधी न डगमगणारा आत्मविश्वास आणि भविष्यात कोणत्याही आव्हानाला तोंड देण्याची ताकद. या संपूर्ण प्रणालीचं, या सगळ्या मेहनतीचं एकच अंतिम ध्येय आहे. प्रत्येक मुलाच्या मनात एक विचार कायमचा रुजवायचा. आणि तो विचार आहे, होय मी 15,000 रुपये जिंकू शकतो. हा फक्त एक विचार नाही, हा तो आत्मविश्वास आहे जो प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये निर्माण करायचा आहे. आणि आता माझा शेवटचा प्रश्न.
जेव्हा एखादं मूल खऱ्या अर्थानं मनापासून या गोष्टीवर विश्वास ठेवायला लागतं तेव्हा शिष्यवृत्ती मिळण्याआधीच त्याने आयुष्यातली एक खूप मोठी लढाई जिंकलेली नसते का? जरा विचार करा.